नमस्कार, मी शिवानी कुलकर्णी. नमस्कार, मी कल्याण जोशी. आमचं बाळ गेले 55 दिवसापासून इथे सूर्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. ही स्टोरी सुरू झाली आसपास 55 ते 56 दिवसापूर्वी. आमचं लॉकडाऊन आहे नांदेड. तिथं सडन इमर्जन्सी आम्हाला ट्रॅव्हल करावं लागलं, म्हणजे वॉटर ब्रेक झालं होतं वाईफचं. आणि तिथल्या ज्यावेळेस लोकल हॉस्पिटल दाखवलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इथे आमच्याकडे तेवढे फॅसिलिटी नाही आहे, तर आम्ही तुम्हाला रेफर करू सूर्या हॉस्पिटल पुणे. मग तिथून आमची जर्नी चालू झाली. तिथून आम्ही ओव्हरनाईट जर्नी करून ॲम्ब्युलन्सनं सूर्या हॉस्पिटलला आलो. सकाळी सूर्या हॉस्पिटलला ॲडमिट झालं मदरला. आणि वॉटर ब्रेक झाल्यामुळं आमच्याकडे जास्त टाईम नव्हता. ॲडमिट झाल्यानंतर आसपास एका दिवसातच आमची डिलिव्हरी करावं लागली. C-सेक्शन झालं आणि बेबीचा जन्म झाला. त्यानंतर बेबीचं वेट थोडं कमी होतं, आसपास 1.1 kg. आणि त्यानंतर मग जसं डॉक्टरांशी कन्सल्ट झालं, शाळा डॉक्टरांशी, अमिता मॅडमशी आणि बाकी NSUचे डॉक्टरांशी. त्यांचं म्हणणं होतं की 6 ते 8 वीक बेबीला ठेवावं लागेल, बट नथिंग टू वरी, लाईक एव्हरीथिंग विल बी फाईन बाय द एंड ऑफ द पिरियड. सो त्यावेळेसपासून जर्नी सुरू झाली आमची. आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा बाळाला पाहिले त्यावेळेस आम्हाला जाणवू लागलं की बाळाला किती त्रास होतो श्वास घ्यायला, बाळ किती लहान आहे वगैरे. त्यावेळेस ऑब्व्हियसली आमचं पहिलं बेबी असल्यामुळे आम्ही खूप चिंतित होतो म्हणा, पॅनिक झालो होतो म्हणा, वॉटेवर. पण इथला लोकल स्टाफ, NSUचे एंटायर नर्सिंग किंवा वॉटेवर एव्हरीवन फ्रॉम NICU इन्क्लुडिंग मावशी वगैरे सगळ्यांनीच खूप कोऑपरेट केलं, खूप हेल्प केली, खूप सपोर्ट केला, वेळोवेळी गाईड केलं. प्रत्येक हैराची शहा सर, अमिता मॅडम, गणेश सर आणि एव्हरीवन फ्रॉम NICU प्रत्येक वेळेस प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक मुवमेंट त्यांनी आम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन केली. या पूर्ण जर्नीमध्ये जसं वाईफनं सांगितलं अराउंड 55 डेजची जर्नी होती. त्या जर्नीमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स आले की कधी कधी असं होईल की बाळाचं वेट 150 ग्रॅम 40 ग्रॅमनं वाढेल आणि आपण खूप खुश होऊ. पण नेक्स्ट डेला असं की बाळाला काहीतरी फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन कमी होईल, बाळाला रक्त चढवावं लागेल. त्याच्यामुळे ते अप्स अँड डाऊन्स खूप येतात. पण ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला डॉक्टरवर फेथ ठेवावा लागतो, कारण दे नो बेटर दॅन अस. हे खूप वर्षापासून ते खूप चांगल्या पद्धतीने करत आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि पॅनिक व्हायचं नाही. कारण शेवटी पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढे पेशन्स ठेवणार तेवढी तुमची जर्नी स्मूथ होईल. पेशन्स ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून भेटलेले अपडेट किंवा त्यांची जी काही प्रोॲक्टिव्ह ॲक्शन्स असतात, म्हणजे ते त्रास व्हायची वाट पाहणार नाहीत बाळाला. त्यांना जर वाटलं कुठं पॉसिबल रिस्क, ते प्रोॲक्टिव्ह ॲक्शन्स आधीपासून सुरू करायचं. जस्ट अन एक्झाम्पल, मध्यंतरी बाळाला थोडं वॉमिटिंग झालं होतं आमच्यात, की मग डॉक्टरांना डाऊट आला की मे बी सम इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन. मग त्यांनी सॅम्पल पाठवले टेस्टसाठी, बट सॅम्पलची रिझल्ट येईपर्यंत त्यांनी वाट नाही काढला. त्यांनी इमिडिएटली अँटीबायोटिक्स चालू केले, बट ट्रीटमेंट चालू केली. 3 दिवस अँटीबायोटिक्स चालले. नंतर ज्यावेळेस रिपोर्ट आले त्यावेळेस रिपोर्ट नॉर्मल होते, पण त्यांनी वाट नाही पाहिली. इन केस जर रिपोर्टमध्ये काही असतं तर 3 दिवसात आणखी इन्फेक्शन वाढलं असतं. तर ही मुवमेंट ही खरंच माझ्यासाठी खूप चांगली होती. मला खूप कॉन्फिडन्स आला, म्हणा खूप बरं वाटलं की नाही, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट होती आपल्या बाळाची. आणि त्यानंतर मग काळजीच भेटली. जर्नी खूप छान होती. प्रत्येकाने खूप सपोर्ट केला. आज मी जसं पहिले बोललो की मावशीपासून ते शहा सरापर्यंत प्रत्येक स्टाफ हा खूप सिन्सिअरली काम करतो. असं नाही काम करायचं का म्हणून करायचं. प्रत्येकजण डेडिकेटली आपली आपली ड्युटी करतो आणि आलेल्या प्रत्येक पेशंटला चांगल्या पद्धतीने हँडल करतो. असं नाही की उगाच चिडचिड केली, काही केली नाही. ते त्यांच्या बेस्ट ट्राय करतात प्रत्येक वेळेस पेशंटला हँडल करायचं. पेशंट इथे आलेल्या मे बी वेगवेगळ्या परिस्थितीत असतो, वेगवेगळ्या मेंटॅलिटीमध्ये असतो, कोणी टेन्शनमध्ये असतो, कोणी कशात असते. कधी कधी पेशंटची चिडचिड होती, पण प्रत्येक वेळेस प्रत्येक जण प्रॉपरली हँडल करतो. इव्हन सिक्युरिटी गार्ड जे काम करतात त्यांना पण खरंच खूप अप्रिशिएट करायला पाहिजे की इतक्या लोकांना हँडल करणं, वेगवेगळे इमोशन्स असतात पेशंटच्या रिलेटिव्हचे, ते हँडल करणं खूप अवघड जॉब आहे, पण खूप मस्त पद्धतीने करतात ते. पूर्ण ओव्हरऑल स्टाफ, पूर्ण सूर्या हॉस्पिटल, प्रत्येकाला थँक्यू सो मच. जे आज माझ्या बाळाची बेटर हेल्थ आहे ते त्यांच्या केअरमुळेच आहे. रात्रंदिवस काळजी घेणं, दर 2 तासांनी फीड देणं हे खूप सोपं नाही आहे, पण हे करत आलेले तर इथून पुढे पण करतील. त्यामुळे मला पर्सनली विचारतो तर मी नक्कीच रिकमेंड करेन हे हॉस्पिटल. आणि माझ्या ओन एक्सपिरियन्सहून, आमचा पहिला बेबी आम्हाला आधी काही माहिती नव्हतं, काही एक्सपिरियन्स नव्हता. आणि जसं आमच्या होमटाऊनच्या डॉक्टरने रिकमेंड केलं आम्ही त्याच्यानुसार इथे आलो होतो. पण इट वॉज रिअली ऑसम, व्हेरी सुपर थिंग. थँक्यू व्हेरी मच. नाव घ्यायचे म्हणजे शहा सर, अमिता मॅडम, गणेश सर अँड NICUचा स्टाफ पूर्ण, सगळे सिस्टर्स, रजनी मॅडम, एव्हरीवन खूप सपोर्टिव्ह होत्या. इव्हन इथलं ॲडमिन डिपार्टमेंट पण खूप चांगलं होतं. वेळोवेळी त्यांनी सगळी डिटेल्स वगैरे प्रॉपरली दिली. कुठंच असं त्रास होईल पेशंटच्या रिलेटेड असं नाही झालं. त्यांनी खूप स्मूथ होती. थँक्यू सो मच. अँड या मी नक्की रिकमेंड करेन तुम्हाला तिथे यायचं असेल तर जस्ट या आणि इथल्या डॉक्टरवर, इथल्या सिस्टमवर ट्रस्ट ठेवा, विश्वास ठेवा, पॅनिक होऊ नका.
त्यांना माहिती कशी ट्रीटमेंट करायची. दे विल हँडल इट बेटर दॅन एनिवन एल्स. थँक्यू.